तुम्ही मराठीला विरोध करण्यासाठी संप करा, आम्ही मराठी माणसं तो संप मोडून काढतो का नाही ते बघाच. महाराष्ट्रात मुंबईत राहायचंय, पोट भरायचंय, धंदे करायचे तिथे, तर मराठी आलीच पाहिजे. चांगल्या भाषेत सांगितलंय, समजलं तर ठीक, नाहीतर आमचे जगद्गुरू तुकोबाराय सांगून गेलेत, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. हिंदीत एक म्हण आहे, देर आहे पर दुरुस्त आहे. या एकाच वाक्यात ज्याचं वर्णन करता येईल असा एक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या परिवहन खात्यानं जाहीर केलाय. 1 मे पासून महाराष्ट्रातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक या सगळ्यांना मराठी बोलता येणं, मराठी समजणं अनिवार्य झालेलं आहे. मराठी बोलता येत नाही किंवा समजतही नाही तर रिक्षा टॅक्सी परवानाच मिळणार नाही असा तो निर्णय आहे. खरं तर हा निर्णय आजचा नाही आहे. 2019लाच या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी होती. पण तत्कालीन मावा आघाडी सरकार आपल्याच गुंत्यात एवढं अडकलेलं होतं की यांना असल्या निर्णयांकडे बघायलाही वेळ नव्हता. पण आता हा निर्णय आणि या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं होणार आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि त्या अभिजात भाषेबद्दल असणारा सार्थ अभिमान या राज्यात राहणाऱ्यांना, इथं उद्योगधंदे नोकरी करून पोट भरणाऱ्यांना का नसावा याचंच मला आजवर आश्चर्य वाटत होतं. बरं, या मुद्द्यावर काहीही बोललं की संकुचित वृत्तीचे आहात असा आपल्यावर आरोप होतो. प्रांतवादी आहात, भाषिक तेढ निर्माण करताय असं बोललं जातं. मूलतः ज्या भारतीय संघराज्यात भाषावार प्रांतरचना झाली त्यामागचा थॉट प्रोसेस काय होता, कशासाठी भाषावार प्रांतरचना करण्यात आली. 1947ला जशी भारताची 3 तुकड्यात फाळणी करण्यामागे मुसलमानांना स्वतंत्र राष्ट्र द्यायचं, त्यांना त्यांचा देश द्यायचा हे कारण होतं, तर मुसलमानांना दिलेल्या भूभागावर इथले सारेच मुसलमान शिफ्ट व्हायला हवे होते. सेक्युलर भारताच्या जमिनीवरचा शेवटचा मुसलमान जोवर पाकिस्तानात जात नाही तोवर ही फाळणी परिपूर्ण झाली असं म्हणताच येत नाही. तरी आज भारतात 22-25 कोटी मुसलमान राहतातच. हा देश तुमचा सुद्धा आहे असं वागा हे आपण त्यांना सांगत असतो, पण ते कांडीत बोटं घालतच असतात. तर केवढा विरोधाभास आहे हा. खरं तर एकतर त्यांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र असं बनवून दिल्यानंतरही ते भारतात राहत आहेत, त्यांना हाकलायचं सोडून राहताय ना इथं, तर आता आम्हाला आपलं म्हणा, या देशालाही आपलं म्हणा असं सांगावं लागतंय त्यांना. भारतीय संघराज्याच्या भाषावर प्रांतरचनेचा गाभा वेगळा आहे. इथं सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, गल्लीच्या नाक्यावरच्या श्यामजी वाण्याच्या पोरीवरही माझं प्रेम आहे. म्हणजे होतं अरे जाऊ द्या. मुंबईत असल्या गमती जमती बऱ्याच घडतात हो. कारण या शहरात सगळे पोटा पाण्यासाठी येतात, पोटा पाण्याला लागतात, पण ते इथले मात्र होत नाहीत. त्यातल्या अनेकांनी मुंबईला आपल्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय. ते या रंगात रंगले नाहीत, त्यांचा वेगळा रंग लावलाय. बनारसी 320, कत्था चुना, इलायची हे सगळं चाललेलं आहे आणि ते आपण खपून घेत आलो. दादरच्या प्रकाशमधला साबुदाणा वडा खाणाऱ्या मराठी माणसांनी इराणी हॉटेलचा खिमा पाव, दिल्ली दरबार किंवा बडे मियासारखी मुघलाई रेस्टॉरंट्स ही आपलीशी केली. नाक्यावर सकाळीच येऊन बसणारा वसईचा भाजीवाला, ज्याला आम्ही आप्पा म्हणायचो, हा कधी गायब झाला तिथून आणि तिथं राम खिलावन भैयाचा ठेला लागला हे आपल्याला कळलंच नाही. पूर्वी भाजी आणायला धाडणाऱ्या आईचा स्वर देखील बदलला. हातात कापडी पिशवी देऊन ती मिरची कोथिंबीर आणायला पाठवायची आम्हाला. तेव्हा ती म्हणायची, आप्पाला सांग हिरव्या मसाल्यात नेहमीच्या पोपटी मिरच्यांसोबत 4-5 तिखट हिरव्या मिरच्याही टाक. डार्क आणि लाईट असा फरक असायचा. 3 नंबरवाल्या माईचा निरोप आहे म्हणावं त्याला. त्या काळी तो एक जिव्हाळा होता. हल्ली भाजीवाल्या भैयाकडे चांगला 25 रुपयांचा मिरची कोथिंबीरीचा हिरवा मसाला मागितला तरीही 4 मिरच्या त्यात कमीच येतात. आपल्याला सांगावं लागतं, रे डाल हो भैया. मग त्यात पोपटी कसली आणि हिरवी कसली. पण हा बदल आम्ही अपरिहार्यतेने स्वीकारलाय. कारण मराठी माणूस सोशिक, सहिष्णू आणि पापभिरू या विशेषणांसह थोडासा आळशी पण निघाला काय आहेच. कारण हे धंदे बळकावले असं जे चाललंय ना, तुम्ही करणं सोडून दिलं ना हे धंदे. तुम्ही उठलात त्या जागेवरून, जागा मोकळी झाली. इथं तर जागा भरो आंदोलन, गाळलेलं जागा भरात चालू असतं. आला दुसरा कोणीतरी, तो भैया असेल, मद्रासी असेल, कोणी असेल, मराठी माणूस गेला तिथून. आज प्रत्येक क्षेत्रात बाहेरून आलेले परप्रांतीय का दिसतात, तर आपल्या पोरांना ही कामं करायचीच नाहीत. बेरोजगारी नाहीये तर बहाण्यांचा बाजार आहे. मी कित्येक वर्षांपासून पाहत आलोय. खेतवाडीत राहायचो, 12-13 वर्षांचा असेल तेव्हा चांगलं कळत होतं मला.
आमच्या कुंभारवाड्याजवळ गोल देऊळ फेमस आहे, तुम्हाला माहीत असेल. तिथंच गुलालवाडी आहे. इथल्या नाक्यांवर दररोज सकाळी नाका कामगारांची जत्रा भरायची. त्यात कोण असायचं? सुतार, गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन पासून रंगारी, हातात डबे आणि त्यात ते बुडवलेले ब्रश घेऊन सगळेच लोक त्या गर्दीत दिसायचे. असेच नाके मुंबईतल्या अनेक उपनगरातही आहेत. जेव्हा मी आता वसई विरारमध्ये राहायला गेलो तेव्हाही मी ते पाहिलेत तिथल्या नाक्यांवर. पण पूर्वी गोल देवळाजवळच्या गर्दीत मला महाराष्ट्रातल्या विविध भागातून आलेले मराठी मजूरच दिसायचे. मराठीची व्हरायटी असायची. कुणी खानदेशी, कुणी माणदेशी, घाटावरचा घाटी, जुन्नर भागातला जुंदरी, नाशिकचा, पुण्याचा, कोल्हापूर, सांगली, सातारचा, कोकणी, मालवणी, बाणकोटी, जल्ला मेला, तुझा कालीच कारपडला, नलाचं पाणी तलाला, एकाच एक नग मिळायचे तिकडे बघायला. अगदी बेळगाव बॉर्डरवरचा कन्नडी पण दिसायचा. का करायला लागले? मुंबईतल्या टॅक्सीवाल्यांमध्ये मुसलमान भैये होते, पण मराठी लोक बरेच असायचे. पण हे चित्र लवकरच पालटलं. आज शहर आणि उपनगर रिक्षा टॅक्सीवाले हे युपी बिहारीत जास्त झाले. भारतीय संविधानानं यांना दिलेल्या अधिकारांमुळे ते महाराष्ट्रात आलेले आहेत. तर त्यांचा आणि संविधानाचाही सन्मान राखून मराठी माणसानं त्यांना डोक्यावर बसवलं. पण यातले काही लोक आता इतके मुजोर झालेत की डोक्यावर बसून कानात मुततायत. यांना वठणीवर आणायचं आहे, यांना चाप लावायचं आहे, पण ते शक्य नाही. कारण यांच्या मोठमोठ्याल्या वोट बँक्स तयार झालेल्या आहेत मुंबईत, ठाण्यात, वसईत, कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसाऱ्यापर्यंत. राजकीय पक्ष यांचे गुलाम बनलेत, यांचं लांगुल चालन सुरू झालंय. आणि हे काय आजचं नाहीये, तर 80च्या दशकात सुरुवात झाली याची. शिवसेनेनं उत्तर भारतीय मंच स्थापन केला. छटपूजा आणि लाई चणा सारखे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. मराठी भाषेचा कैवार घेतलेल्या पक्षाने. मग या गायपट्ट्यातून आलेल्या परप्रांतीयांसाठी एक अखबार सुरू केलं, दोपहर का सामना. संपादक होते संजय निरुपम. हो, तेच संजय निरुपम, त्यांच्या मागे काल मनसेचे कार्यकर्ते हात धुवून लागले होते दहिसरला. काँग्रेस तर या मतपेढ्यांचा सगळ्यात मोठा लाभार्थी होता आधीपासून. मग सेना आली. आता तर भारतीय जनता पक्षाचा एकमुखी दावा या वोट बँकेवर आहे. झालंय काय, तर यांना कळून चुकलंय की काही कामं ही फक्त आमची मक्तेदारी आहे. जसं की रिक्षा टॅक्सी चालवणं, त्यात मराठी माणूस कुठेच नाही. मालक असेल, रिक्षा मालक असेल, पण तो शिफ्टवर चालवायला देतो तो भैया असतो. आता अशा ठिकाणी आम्हाला कोण अडवणार? हा त्यांचा तोरा. त्यात सध्याच्या सगळ्यात शक्तिशाली जो राजकीय पक्ष जो आहे तोच जर आमच्या बाजूनं असेल, आमच्या पाठीशी असेल, तर मग अब डर काहे का, अशी अवस्था आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कट टू राज्य सरकारचा हा निर्णय. टीका करून खूप झाली. या निर्णयाचं काही लोक स्वागत करतायत, पण मजबुरीनं ते बोलतात ना, नाविलाज को क्या विलाज, या न्यायानं ते करतायत. तर मोठ्या प्रमाणात याला विरोध सुरू झालाय. शरदराव चालवायची ती सगळ्यात मोठी ऑटो टॅक्सी मेन्स, ती ऑटो रिक्षा युनियन जी आहे ती या निर्णयाला कडाडून विरोध करते. अजूनही काही छोट्या मोठ्या युनियन्स या निर्णयाच्या विरोधात उभ्या राहिल्यात. हे सगळे एकाच दिवशी संपावर जाणार आहेत असं सांगतायत, असं कानावर आलंय. संपाच्या घोषणेनं लोक हवालदिल झाल्याचं चित्र उभं केलं जातंय काही लोकांकडून. पण आज या राज्यात मेट्रोपासून इतर ज्या ओला, उबेर, रॅपिडो सारख्या सुविधा आहेत, महत्त्वाचं म्हणजे बेस्ट बसेसची व्यवस्था आहे. असं असताना या संपानं फारसं घाबरून जायचं कारण नाही असं मला तरी वाटतंय. ज्यांना केरळमध्ये गेल्यावर मल्याळम यायला हवी हे कंपल्शन म्हणजे खूप लांबची गोष्ट वाटते ना. केरळला कोण जाते? नाही जाणार केरळला. तिथं कसला घंट्याचा धंदा करणार तुम्ही? त्याच बायांना युपीत एखादा मराठी माणूस गेला प्रवासी आणि तिथल्या रिक्षावाल्याशी मराठीत बोलला तर ते त्या रिक्षावाल्याला कळत नाही. तिकडं आम्हाला हिंदी किंवा भोजपुरी बोलावं, ऐकावं लागतं. उत्तरेत कुठेही मराठी बोललेलं समजलंय असा माझा तरी अनुभव नाही. मग महाराष्ट्रात जिथे सर्वाधिक पॅसेंजर्स, कम्युटर्स हे मराठी भाषी असतील तर त्यांच्याशी मराठीत बोलता येणं अनिवार्य केलं तर बिघडलं कुठे? आता अडचण येते ती तातडीच्या अंमलबजावणीची. लगेच कसं शिकणार आम्ही मराठी? शिकतो आहे, प्रयत्न चालू आहे, असं काही लोक बोलायला सुरुवात झालेत. मी प्रयत्न करतो आहे असा एक भैया काल बोलला. त्याला मी विचारलं की बाबा कधीपासून आहेस मुंबईत? तुम कब से हो मुंबई में? म्हटलं मराठीत विचारलं तर कळणार नाही. तर तो म्हणाला हो गया 8 साल. 8 साल म्हणजे 2920 दिवस. मी तिथेच त्याला कॅल्क्युलेटरवर मोजून दाखवले. साला तुला 2920 दिवस दिले की
अजूनही तुला दररोज तुझ्या कानावर पडणारी मराठी भाषा शिकता आलेली नाही आहे, कारण तुला ती मनापासून शिकावी असं वाटलंच नाही. नाही आली मराठी, नाही बोलता आलं मराठी, तर माझं फारसं काही बिघडत नाही. माझं काय वाकडं करणार, हा माज आलेला आहे. मनसेच्या 4 पोरांनी गाड्या फोडल्या किंवा या भैयांची कानफाडं फोडली, तर पोलीस त्यांनाच उचलत आहेत. आम्ही उद्दामपणे नाही आता मराठी जा जो उखाडणे का उखाडले, इथवर पोचलोय आता हे लोक. पण सरकारच्या निर्णयानं आता हा माज उतरायला सुरुवात झाली आहे. ज्या राज्यात राहता, कमावता, खाता, पिता त्या राज्याची भाषा माफक प्रमाणात का होईना, व्यवहारात जी वापरली जाते तितकी का होईना बोलता समजता यायला हवी. काही लोक मान्य करतायत आता. मेरा नाम आफ्ताबवाला मंसारी है। मैं यहाँ का रहने वाला हूँ। मराठी अपने को लागू हुआ है 1 तारीख से और मराठी में ही बोलना चाहिए। नहीं, उसके ऊपर कार्रवाई होना ही चाहिए। जिसको मराठी नहीं आता है, जो मराठी आता है वही रिक्शा चलाना चाहिए, क्योंकि ये महाराष्ट्र है, महाराष्ट्र में मराठी लागू हुआ है तो सही कानून है। बहुत अच्छे से देखते हैं, निर्णय सही पहले हो जाना चाहिए था, बहुत लेट हो चुका है। अभी होके फायदा नहीं है। अभी बहुत बेचारे रिक्शा ड्राइवर मर रहे हैं अभी भूखे, तो उन लोगों का भी कुछ सोचना चाहिए कि उनको मराठी सीखना बहुत जरूरी है, मराठी में रहना है तो। पण संपाची भाषा करणाऱ्यांचं करायचं काय? तर यांना मुंबईतल्या मराठी माणसांनी एकजुटीनं धडा शिकवायला हवाय. तुमच्या संपात आम्ही हतबल होऊन घरातच बसू असं समजू नका. मराठी माणसानं या दिवसाला तोंड द्यायची तयारी सुरू करायला हवी अगदी आत्तापासून. ज्या ज्या पक्ष संघटना स्वतःला मराठीचे कैवारी म्हणवतात ना, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपाच्या दिवशी लोकांच्या गरजेच्या रूटवर, म्हणजे स्टेशनपासून एका ठराविक नगरापर्यंत, इथून तिथे तिथून तिथे आपल्या गाड्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स मोफत उपलब्ध करून द्यायला हव्यात. मराठी माणूस जो एकटा गाडी चालवत ऑफिसला घरून निघतो ना, त्यानं त्या दिवशी आपल्या गाडीत दुसऱ्या मराठी माणसाला लिफ्ट द्यावी. मराठी माणसाचं या भैयांच्या संपामुळे कुठेच अडू नये याची खबरदारी घेतली ना, हे जे कोणी अडून बसलेत, जे आता बोलतायत नाही आता मराठी उखडलो जो उखाडणं आहे, त्यांचे उखडलेले चेहरे आपल्याला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतील, हे लक्षात घ्या. हे सुतासारखे सरळ होणारच. आज सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय, तर आता त्या पावलाला सक्षम करण्याचं काम प्रत्येक मराठीप्रेमी मराठी माणसानं करायचं आहे. ते त्याचं कर्तव्य आहे. मराठीचा ठेका हा काय फक्त मनसेनं, राज ठाकरेनं किंवा कुठल्याही सेनांनी घेतलेला नाही आहे. तर मी मराठी आहे, तू मराठी आहे, तर तुझं आणि माझं, तुमचं आणि माझं, आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे मराठीसाठी रस्त्यावर उतरायचं. तुम्ही मराठीला विरोध करण्यासाठी संप करा. आम्ही मराठी माणसं तो संप मोडून काढतो का नाही ते बघाच. महाराष्ट्रात मुंबईत राहायचंय, पोट भरायचंय, धंदे करायचे तिथे, तर मराठी आलीच पाहिजे. चांगल्या भाषेत सांगितलंय, समजलं तर ठीक, नाहीतर आमचे जगद्गुरू तुकोबाराय सांगून गेलेत, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. मी तुर्तास इथेच थांबतो. पण या माझ्या विवेचनावरचं तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर व्यक्त करा. पुन्हा भेटूच, पण या संपाला तोंड देण्याच्या तयारीला मात्र लागायचं आपल्याला. त्यामुळं थांबतो. आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.